रत्नागिरी जिल्ह्यात अजूनही गुरांच्या तस्करीच्या घटना होत असून आता गुरांना खाण्यातून गुंगीचे औषध देऊन त्यांना बेशुद्ध करून पळवले जात असल्याचा प्रकार उघडकीस आलाय। परंतु जागरूक नागरिकांच्या सतर्कतेमुळे गो तस्करांचा हा डाव फसल्याची माहिती मिळते। ही संतापजनक घटना गुरुवारी पहाटे 3 ते 3:30 वाजण्याच्या दरम्यान घडल्याचे बोलले जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार काळ्या रंगाची झायलो या परिसरात संशयास्पदरित्या घिरट्या घालत होती। या गाडीत 3 तरुण असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले। संबंधितांनी परिसरातील गायींना गुंगीचे औषध दिल्यानंतर त्या बेशुद्ध अवस्थेत गेल्यावर गाडीत भरून नेण्याची तयारी सुरू केली होती। मात्र त्याच वेळी गायींनी गाडीतून उडी मारल्याने संशय अधिक बळावला। हा प्रकार परशुराम येथील रहिवासी सचिन पावसकर आणि रामचंद्र हुमणे यांच्या निदर्शनास आला। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तात्काळ धाडस दाखवत हातात मिळेल त्या वस्तूने संबंधित झायलो गाडीची मागील काच फोडली। आपल्याला कोणी पाहिले असल्याचे लक्षात येतात वाहन चालकाने गाडी भरधाव वेगाने लोटे MIDCच्या दिशेने पळवून नेली। गाडीचा वेग अधिक असल्यामुळे वाहन क्रमांक नोंदवता आला नाही। या घटनेत 4 गायी व 1 बैल असा एकूण 5 जनावरांचा समावेश असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती मिळते। वेळेवर स्थानिकांनी धाडस दाखवल्यामुळे गोवंश तस्करीचा पुढील अनर्थ टाळल्याचे सांगितले जाते। या घटनेवर पृथ्वीराज पवार यांनीही संताप व्यक्त करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे।